याचा आपण घोळाना बनवणार आहोत। घोळाना म्हणजे हरभऱ्याची भाजी उन्हाळ्यात वाळवून ठेवायची आणि आशीमध्ये अशा प्रकारे याच्या काड्या सगळ्या काढून घ्यायच्या। मी याच्या पूर्ण काड्या जेवढ्या निब्बर आहेत त्या काढून घेते। हरभऱ्याची भाजी आहे आणि ही बेसन पीठ किंवा बाजरीचं पीठ टाकून हटून सुद्धा करतात। आता आपण ही घोळाना करणार आहोत याचा। तर मी याला फोडणी देणार आहे। याच्यामध्ये थोडी मोहरी टाकायची, ती तडतडली की लसूण टाकायचं, थोडेसे जिरे टाकायचे, मी हा गॅस बंद करून टाकते। थोडीशी हळद टाकायची, तिखट तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट लागतं तितकं तिखट, ही गावाकडची पद्धत आहे। ही या भाजीवर मी ओतून देते। त्यावर थोडंसं मीठ टाकायचं आणि कालून घ्यायचं। हे असं कालून घ्यायचं। त्याच्यामध्ये लसूण न टाकता तिखट मीठ टाकून ते कालून असं पण खूप छान लागतं आणि असंही केलं तरी चालतं। तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा। भाजी करायचा कंटाळा आला असेल तर हे पटकन होतं। आता घोळाण्याची जी भाजी केली होती ती बाजरीची भाकरी, पापड, लोणचं आणि पिठलं, जे आता बनवलं ते पिठलं। अशा प्रकारचं पिठलं नक्की ट्राय करून बघा, खूप चवदार बनतं। बाजरीच्या भाकरी बरोबर खूप टेस्टी लागतं।